हॅलो मैत्रिणींनो, आजपासून स्टार प्रवाह वाहिनीवर लपंडाव ही नवीन मालिका सुरू झालीये। मग या मालिकेच्या पहिल्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण तेच जाणून घेऊया। लपंडाव मालिकेच्या सुरुवातीलाच एक कुल्फी नावाची लहान मुलगी सखी दीदी असं म्हणून जोरात हाका मारत असते। तेव्हा घरातील नोकर तिला समजावून सांगतात की जास्त ओढू नको, नाहीतर सरकारांना नाही आवडणार। परंतु कुल्फी ही जोरात ओढतच असते। तेवढ्यात कुल्फीची आई तेथे येते। कुल्फीची आई उर्मिला तिला समजावून सांगते, ओढू नकोस, सरकारांना नाही आवडणार। तर कुल्फी म्हणते, आवडेल त्यांना, कारण आज सखी दीदीचा वाढदिवस आहे ना, त्या नाही चिडणार। ती पुन्हा एकदा सखी दीदी अशी हाक मारते। तेवढ्यात मालिकेची नायिका सखी आपल्या समोर येते। सखी ही खूप खुश असते। कुल्फी तिच्या रूममध्ये येते आणि तिला हॅपी बर्थडे विश करते। तर सखीला मात्र आज तिचा वाढदिवस आहे, तो सुद्धा 21वा, याचा खूप आनंद झालेला असतो। आज आई मला प्रेमाने जवळ घेणार, माझ्या आयुष्यातील सगळी दुःख दूर होणार आणि आई माझ्यावर खूप प्रेम करणार असा विश्वास तिला वाटत असतो। कुल्फी तिच्या डोळ्यातील पापणीला एक केस आलाय असं तिला सांगते आणि हातावर ठेवून 3 विश मागायला लावते। तर सखी एकानंतर एक फक्त माझी आई माझ्याशी प्रेमाने वागायला हवी, तिने मला प्रेमाने मिठीत घ्यायला हवं हीच विश मागते। आईच्या अवतीभोवतीच तिचं संपूर्ण आयुष्य फिरत असतं। तर दुसरीकडे सखीची आई म्हणजेच सरकार ही तिच्या रूममध्ये ऑफिसला जायला तयार होत असते। तिचा घरात दरारा असतो, सगळे तिला घाबरलेले असतात। ती ऑफिसला जायला तयार होते। तेवढ्यात उर्मिला तेथे येते आणि उर्मिला ही सरकारचं खूप कौतुक करते। सरकार, तुम्ही खूप छान दिसताय, खूप सुंदर दिसताय असं म्हणून ती तिची स्तुती करते आणि तिला पिण्यासाठी अल्कलाइन वॉटर देते, बीटरूटचा ज्यूस देते आणि तुमचं सौंदर्य असंच अबाधित राहील असंही तिला सांगते। सरकार ही तयार होऊन बाहेर जायला निघते। तर उर्मिला ही लगेच ड्रायव्हरला सांगते की लवकरात लवकर गाडी काढा, सरकार ऑफिसला जायला निघाल्यात। सखी तिच्या रूममधून हे ऐकते आणि लगेचच आईला भेटण्यासाठी आपल्या रूमच्या बाहेर पडते। आई आज मला प्रेमाने विश करेल असं तिला वाटत असतं, पण सरकार ही काहीच न ऐकता पुढे पुढे चालत राहते। तेव्हा सखी तिच्या मागे आई आई अशी हाक मारत असते। पण उर्मिला तिला समजावून सांगते, तुला माहितीये ना, सरकारांना आई म्हटलेलं आवडत नाही, त्यांना सरकार म्हणून हाक मार। पण सखी तिला समजावून सांगते, आई आज माझ्यावर नाही चिडणार, आज माझा 21वा वाढदिवस आहे ना। ती आई आई अशी हाक मारत असते, पण सरकार मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करून घराबाहेर पडते। इकडे सरकारचा दीर हा बाहेर तिच्यासाठी उभा असतो आणि म्हणतो, मॅडम आता तेथे येतील, सगळ्या मीडियावाल्यांना बोलवून ठेव। तो गाडीचा दरवाजा उघडतो आणि म्हणतो, वहिनी आत बसा। तर सरकार चिडून म्हणते, तुला ही नाती गोंजारत बसायची आहे की बिझनेस करायचा आहे? कितीदा सांगितलंय वहिनी नाही सरकार म्हणायचं, दार उघड असं म्हणून ती तिच्या दीरालाच दार उघडायला सांगते। गाडीत बसते आणि तेथून निघून जाते। सखी बाहेर येते, आई आई अशी हाक मारते। सरकारला सगळा आवाज येतो, पण सरकार गाडी न थांबवता तिच्याकडे दुर्लक्ष करून तेथून निघून जाते। त्यामुळे सखी खूप दुःखी होते आणि रडू लागते। त्याच वेळेस मोहिनी तेथे येते आणि म्हणते, पुन्हा एकदा तुझ्या आईने तुला दुखावलं ना, तुला किती वेळेस समजावून सांगितलंय, तुला तिची किंमत नाहीये। सखीला खूप वाईट वाटत असतं, पण आज माझा वाढदिवस आहे, आई अशी माझ्याशी नाही वागणार, आज ती बदलेल, ती मला प्रेमाने जवळ घेईल असं सखीला वाटत असतं। त्यामुळे मोहिनीला सुद्धा तिची खूप काळजी वाटते, तिच्याबद्दल वाईट वाटतं। उर्मिला सखीला सांगते, सरकारांनी तुझ्यासाठी एक खूप मोठा इव्हेंट ठेवलाय ऑफिसमध्ये आणि तुला सुद्धा बोलवलंय, तू लवकर रेडी हो आणि ऑफिसला जा। हे ऐकून सखीला खूप आनंद होतो। मला माहित होतं आई माझ्यासाठी नक्कीच मोठी पार्टी ठेवेल असं म्हणून ती रेडी होण्याचा विचार करते। ती मोहिनीला सांगते, पाहिलं का, माझ्या आईने माझ्यासाठी मोठा इव्हेंट ठेवलाय, बर्थडे पार्टी ठेवलीये। मी आता तिच्या साडीपासून तयार झालेला मस्त माझा फेवरेट ड्रेस घालणार आणि तोच ड्रेस घालून मी जाईल। माझी आई आधी अशी नव्हती, पण जेव्हापासून बाबा गेलेत ना, तेव्हापासून ती बिझनेस वुमन बनलीये, त्यामुळे अशी वागते, पण ती आता बदलेल असा सखीला विश्वास असतो। आणि सखी तिच्या आईच्या साडीपासून बनवलेला एक सुंदर ड्रेस घालते। या ड्रेसमध्ये ती खूप छान दिसत असते। आईला मी नक्कीच आवडेल, आज आई मला प्रेमाने जवळ घेईल असं ती कुल्फीला सांगते। कुल्फी सुद्धा खुश असते। तर इकडे सरकार तिच्या ऑफिसमध्ये पोहोचते। तेथे खूप लोक जमलेले असतात, न्यूज चॅनल, मीडियावाले आलेले असतात। हे मीडियावाले विचारतात, मॅडम आज तुम्ही कोणता इव्हेंट ठेवलाय? तर सरकार म्हणते, तुम्हाला लवकरच कळेल,
प्रत्येक गोष्ट ही वेळेवर झाली तरच योग्य वाटते आणि तुम्हाला सुद्धा योग्य वेळी समजेल असं म्हणून ती इव्हेंटसाठी पुढे जाऊ लागते आणि धीराला विचारते ती येते की नाही, केक मागवलाय की नाही. धीर सांगतो हो, दोन्ही गोष्टी येत आहे. तर इकडे सखी तयार होते. मोहिनी तिचं खूप कौतुक करते. त्याच वेळेस सखीचा काका तेथे येतो. काका उर्मिलाचा नवरा असतो. सखीचा काका सांगतो या घरात माझ्यासाठी एक नियम आहे. एकतर जोपर्यंत सरकार घरात आहे मी माझ्या बेडरूमच्या बाहेर नाही निघायचं. सरकार घराबाहेर गेले की मी माझ्या रूमच्या बाहेर निघू शकतो. हे ऐकून उर्मिला खूप चिडते. तर काका हा सखीचं खूप कौतुक करतो की सखी छान दिसते. तो सखीला बर्थडे विश करतो. सखी काकाचा आशीर्वाद घेते. काका तिला समजावून सांगतो तुझ्या आईकडून आज जास्त अपेक्षा ठेवू नको, आजचा दिवस एन्जॉय कर. तर सखी सांगते आईने माझ्यासाठी मोठी पार्टी ठेवलीये, मी तेथेच चाललीये. काका तिला ऑल द बेस्ट विश करतो. तर दुसरीकडे एका चाळीत साईबाबांचा कार्यक्रम सुरू असतो. तेथे एक दुकानदार दर्शन घेण्यासाठी येतो. तर तेथील माणसं त्याच्याकडे वर्गणी मागतात. वर्गणी द्यावी लागेल असं सांगतात. पण हा माणूस वर्गणी देण्यासाठी नकार देतो. पण त्याच वेळेस एक माणूस तेथे येतो आणि तो साईबाबांचे गोडवे गाऊ लागतो. म्हणतो साईबाबा तुमच्यामुळेच हे सगळं झालंय. तुम्ही माझ्या आयुष्याचं सोनं केलंय, सोनं. तुमच्यामुळेच आज माझे एकाचे इतके दुकानं झाले. हा माणूस विचारतो हे तुम्ही काय बोलताय. तर हा माणूस सांगतो तुम्हाला काय सांगू, 2020 साली मी येथे आलो होतो, वर्गणी दिली तेव्हा फक्त माझं एकच दुकान होतं. पण आज माझे 5 दुकान झाले, तेही 5 वर्षात. हा दुकानदार खूप लालची असतो आणि म्हणतो मला सुद्धा दुकानं करायची आहेत. आणि तो चक्क 2025 रुपयांची वर्गणी देतो आणि तेथून निघून जातो. पण हा माणूस खोटं बोलत असतो. तोच या मंडळाचा सदस्य असतो आणि साईबाबांना नमस्कार करतो. तेथे त्याची मावशी येते आणि त्याला समजावून सांगते असं खोटं बोलून लोकांकडून वर्गणी घेणं चुकीचं आहे. पण त्याला हे पटत नाही, हीच योग्य पद्धत आहे असं तो सांगतो. इकडे सखी ही सरकारच्या ऑफिसमध्ये इव्हेंटमध्ये पोहोचते. आपल्या आईने आपल्यासाठी एवढा मोठा इव्हेंट ठेवलाय असं सखीला वाटतं आणि ती चांगलीच खुश होते आणि ती या इव्हेंटमध्ये पोहोचते. इकडे सरकार आपल्या इव्हेंटबद्दल सगळ्यांना सांगत असते की नेमका हा इव्हेंट आहे तरी काय. 16-21 वर्षांचा असं या इव्हेंटचं नाव असतं. सखीला वाटतं की आपल्या आईने आपल्या बर्थडेसाठीच हा इव्हेंट ठेवलाय, त्यामुळे ती खूप खुश होते. आणि हा सोहळा पाहताच ती आई अशी जोरात सरकारला हाक मारते. सगळे मीडियावाले कॅमेरे सखीकडे पाहू लागतात, सखीचे फोटो घेऊ लागतात. पण सखी येथे आलीये हे पाहून सरकारला जबर धक्काच बसतो. ती खूप चिडते. सखी ही आपल्या आईकडे धावत जाते आणि आईला मिठी मारणार. इतक्यात सरकार तिचा हात पकडते आणि तिच्यावर चिडून म्हणते तू येथे का आली, माझा हा प्रोग्राम खराब करण्यासाठी का, तुला येथे का बोलवलंय आणि कुणी बोलवलंय. हे ऐकून सखीला मोठा धक्काच बसतो आणि तिला समजतं की हा वाढदिवसाचा कार्यक्रम नाहीये, आपल्या आईने आपल्यासाठी अशी कोणतीही पार्टी ठेवलेली नाहीये, त्यामुळे ती खूप दुःखी होते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी साईबाबांच्या या कार्यक्रमात पोहोचणार आणि तेथे गेल्यावर ती साईबाबाला नमस्कार करून म्हणेल की देवा मला दुसरं काहीही नकोय, मला फक्त माझी आई परत दे, मला तिचं प्रेम हवंय, तिने मला प्रेमाने तिच्या कुशीत घ्यायला हवंय, अशी ती साईबाबांना विनवणी करणार. पण त्याच वेळेस साईबाबांचा जो मंडप असेल तो खाली कोसळणार. पण आपला हिरो तेथे पोहोचेल आणि हिरोईनला वाचवणार, तिचा जीव वाचवणार. त्याच वेळेस सरकार तेथे पोहोचतील आणि या मुलावर खूप चिडतील की तुझ्यामुळे माझ्या मुलीच्या जीवाला काही धोका झाला असता तर काय केलं असतं, माझी मुलगी कोण आहे हे तुला माहितीये का. तेव्हा हा मुलगा सरकारला सुनावेल की आम्हीच तिचा जीव वाचवलाय, हे तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा. आणि अशी घटना कोठेही घडू शकते, त्यामुळे सरकारची बोलतीच बंद होईल आणि सखी या मुलावर इम्प्रेस होईल. एकूणच लपंडाव ही मालिका आजपासून सोमवार ते शनिवार दुपारी 2:30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होणार आहे. आणि या मालिकेच्या पहिल्या एपिसोडमधून तर आपल्याला खूपच इंटरेस्टिंग कॅरेक्टर आणि ट्विस्ट पाहायला मिळतील असं वाटतंय. एकीकडे सरकार आणि सखी या सख्या मायलिकी आहेत, परंतु सरकार एक बिझनेस वुमन आहे आणि जसं बिझनेसमध्ये वागतात तसंच ती घरात सुद्धा वागते. मग आता सखी, सरकार आणि आपल्या हिरोचं नेमकं कनेक्शन तरी काय असेल आणि यांच्या गोष्टीत पुढे काय घडेल हे जाणून घेण्यासाठी, रोजचे अपडेट्स पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद. हॅलो मैत्री.